हॅलो सगळ्यांना नमस्कार। आणि रात्रीचे वाजलेले आहेत 7:45। तर इथे वांग्याची भाजी करायला घेतलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने वांगे आणायचे आहेत की ते ना असे शाईन करतात, म्हणजे समजतं की ही ताजी वांगे आहेत। आणि याची काळी भाजी मी करणार आहे। पण आहे ना सकाळपासून आहे ना फोन येत होते, दुपारी आला होता, संध्याकाळी आला होता, लोकेशन पाठवले, मैत्रिणी येणार आहेत। तर बघायचे आहेत कोण मैत्रिणी आलेल्या आहेत। नमस्कार मैत्रिणींनो। तर हे बघा माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि हिला तर तुम्ही ओळखताच आहे, रत्नप्रभा। हां। तर ही बघा ही माझी बालपणाची मैत्रीण, एका वर्गात एका बेंचवर। आणि यांचं व्हायरल झालेलं भाषण कोणतं, निवृत्त पोलीस पत्नी। हां, तर ही आहे पोलीस पत्नी। आणि हिचं भाषण कोणी बघितलं नसेल तर तुम्ही बघायचं आहे, सगळ्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेलं भाषण आहे। चहा घेतात ते, शिर्डीला आल्या होत्या दर्शनाला, तर चहा पाणी करते मी। आणि निशिगंधा कोथरूडकर, मुंबई पोलीस, निमिता गायकवाड, पाटबंधारे विभागात अधिकारी म्हणून काम करते। तर बघा अशा माझ्या मैत्रिणी आहे ना, सपना। तर हे बघा आमची सासू आणि ही माझी सून चहा पाणी करतोय। म्हटलं चला आता इतक्या दिवसांनी माझी मैत्रीण आली, आमची फुई। हां, तर ही माझ्या माझी वडिलांची सासूबाई। बहीण। हां, तर असं मग म्हटलं चला थोड्याशा गप्पा मारू आणि मग चहा पाणी करते मी ह्यांना। या तुम्ही पण चहा घ्यायला या सगळे। तुम्हाला बोलवता ते बघा चहा घ्यायला, घे ग तू पण चहा दे मला। हा तुझं काय चाललंय, पसारा 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 पसारा। तर माझ्या मैत्रिणींना आत्ताच मी बाहेर सोडवलं, तर त्या जाणार होत्या वणीला, आलेल्या होत्या शिर्डीवरून, प्रसाद वगैरे दिला, खूप मस्त वाटलं। ज्या दुसऱ्या आल्या होत्या ना माझ्या मैत्रिणी दोघी, त्या पण खूप छान होत्या। तर मलाही खूप आनंद झाला का तेवढे वेळात वेळ काढून माझ्याकडं आली आणि तिच्या 2 मैत्रिणींनाही घेऊन आली। अशीच परत ये ग व्हिडिओ जर का बघत असशील तर। आणि आहे ना मी तुम्हाला खूप मिस करते दोघी तिघींना, त्यांना माझा नंबर पण दे। तर इकडे दादाची चालू आहे बडबड, तर बातम्या चालू असल्यामुळे आवाज जो आहे तो मी बंद केलेला होता। हेच आम्ही बोलत होतो, आता त्याला मी जेवू घालणार आहे। तर आम्ही बाहेर सोडवायला गेलो होतो त्यांना इकडे, तर त्या वणीला गेल्या आणि त्या परत यावा अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आणि त्यांना हे बुद्धी देव की त्या परत येतील। अशा मैत्रिणी सगळ्यांच्या आयुष्यात असाव्यात की ज्या वेळात वेळ काढून एकमेकींना ह्या वयात भेटायला येतात। तर आता आपण जेवण करणार आहोत, दादाला भात आणि थोडंसं काहीतरी मी भरवते। तो जास्त करून आहे ना तिखट अजिबात खात नाही, त्याच्यामुळे मग त्याला डाळ भात, सुकी चपाती किंवा मग अंड चपाती असं काहीतरी चारावं लागतं। तो जास्त मॅगीचा हट्ट करतो, पण मी त्याला आहे ना बिलकुल मॅगी देत नाही। तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा।